कोकणातलं एक छोटंसं गाव, जिथे सगळीकडे हिरवळ आणि नारळाच्या बागा होत्या. तिथे एका मोठ्या बंगल्यात सदाशिव काका राहायचे. सदाशिव काकांचं वय 60च्या आसपास होतं, पण आजही ते दिसायला एकदम कडक आणि मजबूत होते. त्यांची पत्नी खूप वर्षापूर्वी वारली होती. त्यांचा एकुलता एक मुलगा अभय मुंबईत नोकरीला होता. अभयचं लग्न 6 महिन्यापूर्वीच निशा नावाच्या मुलीशी झालं होतं. निशा दिसायला खूपच सुंदर, गोरी आणि चंचल होती. मुंबईच्या गर्दीत राहून ती कंटाळी होती, म्हणून अभयने तिला काही दिवसांसाठी गावी वडिलांकडे पाठवलं. अभय स्वतः कामामुळे येऊ शकला नाही. आता त्या मोठ्या बंगल्यात फक्त सदाशिव काका आणि निशा हे दोघेच होते. सुरुवातीला निशाला गावी खूप शांत वाटायचं, पण हळूहळू तिला सदाशिव काकांचा सहवास आवडू लागला. काका दिसायला जरी रागीट असले तरी ते निशाची खूप काळजी घ्यायचे. निशा, बाहेर पाऊस पडतोय, गारठा लागेल, तू गरम दूध घे, असं म्हणताना काकांचा हात जेव्हा निशाच्या हाताला लागायचा तेव्हा तिच्या अंगावर काटा यायचा. काकासुद्धा निशाकडे गुपचूप पाहत राहायचे. निशा जेव्हा आंघोळ करून ओल्या केसांनी गॅलरीत उभी राहायची किंवा बागेत फिरायची तेव्हा काकांच्या नजरेत एक वेगळीच चमक दिसायची. निशा तरुण होती आणि तिलाही आपल्या सौंदर्याची जाणीव होती. तिला कळत होतं की काका तिच्याकडे कोणत्या नजरेने पाहतात, पण तिने कधी त्यांना अडवलं नाही. उलट तिला त्या नजरेत एक प्रकारचं सुख वाटू लागलं. एके दिवशी रात्री खूप जोराचा पाऊस पडत होता. वीज गेली होती आणि सगळीकडे अंधार होता. निशा आपल्या खोलीत एकटीच होती. तिला भीती वाटली म्हणून ती काकांच्या खोलीत गेली. काका तिथे मेणबत्ती लावून बसले होते. काका, मला खूप भीती वाटते, निशा हळू आवाजात म्हणाली. काकांनी तिला जवळ घेतलं आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवला. त्या अंधारात, पावसाच्या आवाजात दोघांमधलं अंतर संपलं. त्या रात्री त्या बंगल्यात जे घडलं ते नात्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडणारं होतं. निशा आणि काका एकमेकांच्या खूपच जवळ आले होते. पुढचे काही दिवस हे असंच चालू राहिलं. अभयचा फोन यायचा, पण निशा आता त्याच्याशी तासनतास बोलण्याऐवजी काकांसोबत वेळ घालवण्यात व्यस्त होती. तिला काकांच्या पैशाचा आणि संपत्तीचाही मोह चढला होता. एके रात्री अभय कोणालाही न सांगता गावी आला. त्याला वाटलं निशा खूप खुश होईल. तो रात्री उशिरा बंगल्याच्या मागच्या दाराने आत शिरला. त्याने पाहिलं की हॉलमध्ये कोणीच नाही. तो हळूच वडिलांच्या खोलीकडे गेला. तिथलं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. वडिलांच्या मिठीत आपली पत्नी पाहून अभयचा राग अनावर झाला. त्याने जोरात ओरडून विचारलं, हे काय चाललंय? बाबा, तुम्ही हे काय केलं? सदाशिव काका आणि निशा दोघेही हादरले. अभय रडत होता आणि ओरडत होता. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतो आणि गावासमोर तुमची आबरू वेशीवर टांगतो, असं म्हणत अभय फोन काढू लागला. काकांना भीती वाटली की जर हे बाहेर गेलं तर त्यांची समाजातली पत धुळीला मिळेल. निशाही घाबरली होती. तिने काकांच्या कानात म्हटलं, जर हे बाहेर गेलं तर आपण दोघेही संपू, याला थांबवा. रागाच्या भरात सदाशिव काकांनी जवळच असलेला एक जड शोपीस उचलला आणि अभयच्या डोक्यात घातलं. अभय रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. निशा क्षणभर स्तब्ध झाली, पण नंतर तिने स्वतःला सावरलं. तिनेच काकांना सांगितलं, काका, आता मागे वळून बघायचं नाही. आपण सांगू की चोर आले होते आणि त्यांनी अभयला मारलं. दोघांनी मिळून पुरावे नष्ट केले, रक्ताचे डाग पुसले आणि अभयचा मृतदेह अंगणात टाकून दिला. सकाळी त्यांनीच गावात आरडाओरडा केला की चोरांनी अभयवर हल्ला केला.
गावात पोलीस आले. इन्स्पेक्टर पाटील यांनी तपास सुरू केला. त्यांना वाटलं की हे साधं चोरांचं काम नाहीये. घरातून काही चोरी झालं नव्हतं. फक्त अभयचा खून झाला होता. इन्स्पेक्टरनी निशाची चौकशी केली. निशा रडण्याचं नाटक करत होती, पण तिच्या डोळ्यात ती भीती दिसत होती. एका कानातलं अभयच्या मृतदेहाजवळ पडला होता, जो तुटला होता. तसेच अभयच्या हातात सदाशिव काकांचा शर्टचं एक बटन अडकलं होतं, जे झटापटीत तुटलं असावं. जेव्हा पोलिसांनी काकांना कडक भाषेत विचारलं, तेव्हा काकांचे पाय लटपटू लागले. शेवटी स्वतःच्या मुलाला मारल्याचा पश्चाताप त्यांना झाला आणि त्यांनी रडत रडत सगळं सत्य कबूल केलं. मी नराधम आहे. मी माझ्याच मुलाचा बळी घेतला, असं म्हणत ते जमिनीवर कोसळले. निशा आणि सदाशिव काका दोघांनाही पोलिसांनी बेड्या घातल्या. ज्या बंगल्यात प्रेमाचा आणि वासनेचा खेळ खेळला गेला, तिथे आता फक्त शांतता होती. एका चुकीच्या नात्यामुळे आणि पैशाच्या हव्यासापोटी एका तरुण मुलाचा जीव गेला आणि एका कुटुंबाचा अंत झाला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. अशा कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.